नमस्कार मंडळी, 4 वाट्या मैदा घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा आपण ओवा वापरायचा आहे आणि 2 चमचे तेल वापरायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालून चपातीप्रमाणेच आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। आता आपली कणिक मळून झालेली आहे। त्यानंतर आता साठा तयार करायला साठ्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर पिठी समप्रमाणात घ्यायची आहे आणि त्याच्या दुप्पट आपल्याला या ठिकाणी तूप वापरायचं आहे। अशा पद्धतीने आपला साठा तयार झालेला आहे। आता मळलेल्या कणकेचे आपण गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि चपातीप्रमाणेच एकदम पातळशीर अशी पारी तयार करून घ्यायची आहे। तयार केलेल्या गोळ्याच्या आपल्याला सर्व पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। एकदम पातळ अशा पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने आपण सर्व पाऱ्या या ठिकाणी लाटून घेतलेल्या आहेत। आता त्यावर साठा लावून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण एकदम पातळसर असा साठा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण तयार केलेले पारे त्याच्यावर थापून पुन्हा एकदा साठा लावून घ्यायचा आहे। तयार करून घेतलेल्या सर्व पारींच्या वर आपण कॉर्नपिठी व मैदा यापासून तयार केलेला साठा लावून घ्यायचा आहे। एकदम पातळ लावून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आज आपण भन्नाट अशी चहासोबत खाली जाणारी खारीपुरी तयार करणार आहोत। खारी ही एक प्रकारचं बिस्किटच समजलं जातं, जे मैद्यापासून बनवलं जातं। खाण्यासाठी अत्यंत खुसखुशीत आणि हलकी असते। खारी वेगवेगळ्या आकारामध्ये उपलब्ध असते, जसे की चौकोनी किंवा लांबट आकारामध्ये सुद्धा उपलब्ध असते। आपण या ठिकाणी जिऱ्याऐवजी ओव्याचा वापर केल्याने एकदम विशिष्ट प्रकारची चव आपल्या खारीला उपलब्ध होते। तयार होणारी खारी खायला अत्यंत चविष्ट आणि रुचकर लागते। खारी आपल्याला गोल्डन सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे। अत्यंत हलकी अशी होते। अशा पद्धतीने आपण सर्व खाऱ्या तळून घ्यायच्या आहेत। खारी ही सामान्यपणे नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत एक लोकप्रिय असा पदार्थ आहे। घरातील उपलब्ध साहित्यामध्ये अत्यंत कमी वेळात झटपट अशी कुरकुरीत खारी आपण तयार केलेली आहे। चवीला अप्रतिम अशी आपली खारी तयार झालेली आहे। व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।